नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका शिमगोत्सवच्या व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे आमच्या वाडीमध्ये होळी. खरं तर आमच्याकडे ना तेरशीचे शिमगे असतात, त्याच्यामुळे इतर होळ्या ज्या असतात त्या आमच्या नंतर 2-3 दिवसानंतर उशिरा असतात, म्हणजे नंतर होतात. आमच्या वाडीमध्ये किंवा आमच्या गावामध्ये आहे ना आता उद्या शिमगे आहेत, तर अगोदरच्या दिवशी जे काही होम वगैरे होतो तो आहे. सो आजच्या दिवशी आहे ना आमच्याकडे आंब्याची होळी आणतात. पहिल्याच दिवशी शेवर वगैरे आणतात, शेवरीची होळी होते आणि त्याच्यानंतर कोकड होळी वगैरे किंवा इतर दिवशी जी असते ती शेवरीची होळी असते. पण आज खास करून आंब्याची होळी आणतात. ती देखील आणताना आपण तुम्हाला दाखवूया कशा पद्धतीने नाचवत आणतात. अक्षरशः आम्ही त्याला माड होळी म्हणतो किंवा मग आंब्याच्या माडाची होळी असं म्हणतो. सो तुमच्याकडे काय म्हणतात आवर्जून कमेंट करून सांगा. आत्ता थोडा संध्याकाळची वेळ झाली आहे. होळीची लाकडं आणण्यासाठी ग्रामस्थ मंडळी इकडे तिकडे जात आहेत. त्याचबरोबर आता गवताच्या ओरंडी किंवा मग कौलाचे भारे वगैरे ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टी देखील जमवाजमव सुरू आहे. थोड्याच वेळात ही मजा तुम्हाला देखील व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. चला. बघा, जो ज्याला काही मिळेल ते लाकडू घेऊन येतोय. मंडळी, आज होळी असल्यामुळे ना आमच्या वाडीतील सगळेच जे ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांच्या घरातून एक गवताची ओरंड किंवा मग एक कौलाचा भारा आणला जातो. आता हे जे गृहस्थ आहेत ते होळीवरती कौलाचा भारा आणतायत, म्हणजे आयनाचं कवल जे असतं जे आपण भात शेतीमध्ये वापरतो. आणलात एक भारा? गवताची ओरंड आणलीत काय? चला बघा, ही अशी पद्धत आहे आमच्या गावाकडे. चला, मोठी होळी आहे, मोठी होळी. पहिली होळी कसं शीत आणलं जातं, म्हणजे शेवरीची शीत आणलं जातं त्याची होळी असते. आज आहे ना आंब्याची होळी असणार आहे. ती देखील नाचवत नाचवत आणली जाते. ते देखील थोड्या वेळात तुम्हाला दाखवूया. मामा, अरे दोन हातात. आता होळीवरती आहे ना सुकी लाकडं, जी काही मोठ्या मोठ्या झाडाची लाकडं असतात, वेगवेगळ्या प्रकारची लाकडं किंवा मग झाडाची लाकडं जी आहेत ती होळीवर आणली जातात. इकडे आता ग्रामस्थ मंडळांनी काही लाकडं आणली आहेत. अजून भरपूर लाकडं आणायची आहेत. ग्रामस्थ मंडळी सगळेच लाकडासाठी गेलेत. वाजव तू जोरात. इकडे बघा, गवताच्या ओरंडी आहेत आणि तिथे कौलाचे भारे आहेत. इकडे लहान मुलं खेळत आहेत, तिकडे लहान मुलं काहीतरी खेळत आहेत, इकडे देखील मुलं खेळत आहेत. बघा, आम्हाला देखील लहानपणीची आठवण झाली. आम्ही पण एकदम इथे ना आट्यापाट्या खेळ. मंडळी, आता आहे ना होळीवरती होल लाकडं आणून आहे ना आता आपण आहे ना माड, जो आंब्याचा माड असतो तो आणायला जातोय आणि त्या आंब्याच्या माडाची होळी बनवली जाणार आहे. तो माड आणण्याची आहे ना मजा काही वेगळीच असते. तर बघा, ढोल वगैरे वाजवण्यात येते. रात्रीच्या वेळेत जवळजवळ 9:45 वाजलेत आणि आता आपण माड आणायला जातोय. आंब्याची म्हणजे होळीसाठी माड आणायला जातोय. सो आमच्याकडे आता गावाकडे पद्धत आहे, आता ढोल वाजवून आहे ना सगळे गावकरी गोळा होतील आणि मग आपण आंब्याच्या माडाची होळी आणायला जातो. मंडळी, आज बघा पूर्ण चांदणं पडलं आणि ह्या चांदण्याच्या लाईटमध्येच आपण म्हणतात ना चंद्रप्रकाशामध्ये माडाची होळी आणायला चाललोय. म्हणजे काय, आंब्याची होळी आणायला चाललोय. गावकरी पुढे जात आहेत, काळोखातून थोडे थोडे दिसत असतील. चला. चला 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 चला. हे पण सृष्टी इकडे इकडे पण इकडे या. माड आलेला आहे.
मुदा ठेवीत नाही. दमलेले गडी दमलेले गडी. चला माड अर्ध्या वाटेवरती आलाय. हे बघा थोडासा ब्रेक घेत घेत जातो आपण पुढे. फुल 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 पॉवर गेम. हे पंख्याचा मारण्याचं, हे पंख्याचा मारण्याचं. मंडळी असं आहे, थोडंसं इथे ताकदीचा पण प्रश्न असतो. शेंडेवाले आणि आमच्याकडे मुदेवाले म्हणतात, बुंदेवाले. सो इकडे बुंदा जो असतो त्या बाजूने देखील माणसं रेटतात आणि शेंड्याहून रेटतात. सो दोन्ही बाजूने रेटारेटीची म्हणजे ताकद आजमावली जाते आणि एक मजेशीर खेळ असतो हा. माड होळीचा माड आणताना ही गंमत आमच्याकडे तरी आहे. तुमच्याकडे कशी आहे पद्धत ते आवर्जून सांगा. चला परत एकदा दाखवतो तुम्हाला.
फायनली माड जो होळीसाठी आपण आणलाय तो होळीच्या ठिकाणी आलाय. मस्त मजा, ॲडव्हेंचर. याच्यापेक्षा ॲडव्हेंचर असेल आपल्या शिमग्यामध्ये. आज आपल्याला होळी तयार करायची याची. चला मंडळी, आता आहे ना माड आपण होळीवरती आणलाय आणि आता होळीची जी लाकडं आणली आहेत त्याने आता लावण्यात येणार आहेत आणि होळी तयार करण्यात येणार आहे. आता इथे बघा एवढं सगळं साहित्य आहे. चला मंडळी, फायनली आपली होळी बांधून तयार झालेली आहे. वाजलेत बरोबर रात्रीचे 12:55, म्हणजे जवळजवळ 1 वाजलाय. आता आपल्याला सकाळी येऊन बघा, तुम्हाला सकाळचं वातावरण कसं असतं ना थोड्याच वेळात दाखवतो. थोड्या वेळा सगळे ग्रामस्थ मंडळी आता थोडासा आराम करायला जाते त्याच्या, आणि सकाळी पहाटे बरोबर 5 वाजता तुम्हाला आग लावण्यात येईल. चला, गावाकडची होळी. मंडळी वाजलेत बरोबर आता 4:57 झाले सकाळचे, पहाटेचे, आणि आपण होळीवरती आलो आहोत. आता थोड्याच वेळात होळीला आग घालण्यात येईल. त्याच्या अगोदर होळीची इकडे पूजा चालली आहे.